प्रणाम आत्मवंदन. आज आपण पाहणार आहोत ब्रह्मवृक्षाद्वारे आरोग्याचा लाभ. पळसाच्या झाडाला ब्रह्मवृक्ष असे म्हटले जाते. कफ व पित्ताचे रोग, त्वचा रोग, जळजळ, अधिक तहान लागणे, रक्तविकार, अधिक घाम येणे, तसेच मूत्रकुच्च म्हणजे लघवीमध्ये अडथळा होणे इत्यादी रोग या सर्वांमध्ये पळसाची फुले आशीर्वाद रूप आहेत. अर्थात ही या रोगांना पळून लावतात. ही मानसिक शक्ती व इच्छाशक्ती वर्धक आहेत. तसेच आपली युरिन साफ होण्यास मदत होते. पळसाच्या वृक्षाचा जी पानं फुलं त्याचा वापर केल्यामुळे आपल्या आरोग्यामध्ये अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. युरिनचे प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवले जाते. म्हणजे सतत वयोमानानुसार ज्या व्यक्तींना युरिनवर कंट्रोल ठेवता येत नसेल त्यांच्यासाठी तर हा दिव्य प्रयोग आहे. अशा वेळेस त्यांनी या पळसाच्या वृक्षाच्या सालींचा तसेच त्याद्वारे मिळणाऱ्या पावडरचा वापर केला जातो. त्याच्या सेवनामुळे आपल्याला काय होतं, पळसाच्या ब्या देखील असतात त्या देखील वाटून सेवन केले जातात. त्यामुळे जर आपलं मलमूत्र असेल त्याच्यावर कंट्रोल राहत नसेल तर ते कंट्रोल राहण्यास मदत होते. म्हणजेच आपली मानसिक शक्ती व इच्छाशक्ती वर्धक आहे. तसेच आपल्यामध्ये असणारा आत्मविश्वासही वाढण्यास मदत होते. आणि संसर्गजन्य रोगांपासून रक्षण. पळसाच्या फुलांच्या रंगाने कापड भिजवून शरीरावर ओढल्याने स्नायुमंडळ प्रभावशाली होते. संसर्गजन्य रोगांपासून रक्षण होते. जेव्हापासून पळसाच्या फुलांनी होळी खेळणे सुरू केले तेव्हापासून कित्येक जणांचे संसर्गजन्य रोग पळून गेले आहेत. करोडो लोकांना त्याचा फायदा झाला आहे. नाकातून किंवा लघवी वाटे रक्त येणे अथवा डोळ्यांची जळजळणे यांसाठी देखील याचा वापर केला जातो. 100 ग्रॅम पळसाची फुले रात्री पाण्यात भिजत टाकावी. सकाळी गाळून त्या पाण्यात थोडीशी पिठी साखर घालून 50 मिली प्यावे. उष्णतेसंबंधी व्याधींना पळून लावण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. पळसाच्या अन्य अंगांनी म्हणजेच आपल्यामध्ये आरोग्य लाभ कशा प्रकारे होऊ शकतो तर पहा. आपल्या पोटामध्ये जर जंत असतील, लहान मुले असो अथवा मोठे कोणी, त्यांना जर हा जंताचा त्रास होत असेल तर हा आयुर्वेदिक आणि उत्तम प्रभावशाली उपाय आहे. पहा काय करायचं की पळसाच्या बियांचे 2 ते 4 ग्रॅम चूर्ण दिवसातून 2दा ताकासोबत 3 दिवस घ्यावे. चौथ्या दिवशी 1 ते 2 चमचे, मोठे नव्हे, 1 ते 2 छोटे चमचे एरंडेलचे तेल आवश्यकतेनुसार कमी प्रमाणे होऊ शकतं घ्यावे. त्यामुळे काय होतं की पोटातील जंत मरून जातात आणि ती बाहेर पडतात. ज्यांना फिट येते किंवा हिस्टेरिया आहे त्यांच्यासाठी पळसाच्या बिया 5-6 तास पाण्यात भिजत टाकाव्या. मग वाटून त्याचा रस काढून थोडासा रस रुग्णाच्या म्हणजे ज्या व्यक्तीला हा त्रास आहे त्या व्यक्तीच्या नाकात टाकावा. अथवा पळसाच्या मुळांचा रस रुग्णाच्या नाकात थेंब थेंब टाकावा. त्यामुळे मिरगी येणे, दमा, हिस्टेरिया म्हणजेच फिट इत्यादी रोगांमध्ये लाभ होतो. आता अस्थिभंग म्हणजे पहा, ज्यांची हाडे तुटले आहेत त्यांना जोडण्यासाठी देखील ह्याचा वापर केला जातो. कसे पहा तर फ्रॅक्चर झालेल्या हाडांना जोडण्यात पळसाचा डिंक खूप गुणकारी आहे. फ्रॅक्चर वगैरे झाले तर पळसाचा 1 ग्रॅम डिंक दुधासोबत घ्यावा. एका दिवसात फरक पडत नाही, त्यासाठी सातत्य ठेवावे लागते. कफ पित्तजन्य रोग असेल तर पळसाच्या फुलांची व कोवळ्या पानांची भाजी बनवून ती खाल्ल्याने फायदा होतो. आणि मूळव्याधीचा त्रास ज्यांना असेल त्यांनी पळसाच्या पानांची भाजी दह्यासोबत खावी. यामुळे काय होतं, मूळव्याधीचा त्रास हळूहळू कमी होतो आणि नंतर कायमचा निघून जातो.
अशा प्रकारे पळसाच्या वृक्षाचे बियांचे अनेक फायदे आहेत, ज्याद्वारे आपण आरोग्य संपन्न राहू शकतो. म्हणूनच पळसाच्या वृक्षाला ब्रह्मवृक्ष असे म्हटले आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.